झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये पुण्याचा हा क्रम अग्रक्रमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र याच पुण्यामध्ये काही अधिकारी जे आहेत ते आपल्या रिटायरमेंट नंतर देखील महानगरपालिकेतील त्यांच्या बांधकाम विभागांच्या खुर्च्यांना चिटकून बसलेत। अशा स्वरूपाचा मार्मिक टोला लगावणारे पोस्टर पुण्यातील जंगली महाराज रस्त्याच्या परिसरात लागल्याचे पाहायला मिळते। या ज्या पोस्टरमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काही अधिकाऱ्यांची नावं या ठिकाणी शॉर्ट फॉर्ममध्ये टाकून त्यांची व्यंगचित्र या ठिकाणी दर्शवण्यात आली आहे। सोबतच या ठिकाणी एक मेसेज देखील देण्यात आला आहे, आयुक्त साहेब जरा लक्ष द्या। पुण्याला खड्ड्यात घालणाऱ्या नियमबाह्य परवानग्या देणाऱ्या हीच ती भ्रष्टाचारी टोळी 10 ते 12 वर्ष झाली बांधकाम विभागात फेविकॉल लावून बसली आहे। यांच्यावर कारवाई कधी करणार असा हा प्रश्न या माध्यमातून विचारला जातोय। अर्थातच गेल्या अनेक दिवस अशी देखील चर्चा रंगत होती की बांधकाम विभागात कार्यरत असणारे हे निवृत्त अधिकारी जे सध्या तिथे कार्यरत नाही, मात्र संपूर्ण परवानगी प्रक्रियेमध्ये अनधिकृत बांधकाममध्ये या मंडळींचा जो हातखंडा असल्याचं आपल्याला वेळोवेळी दिसून येते। असे देखील आरोप या ठिकाणी नागरिक जे बांधकाम विभागाशी संलग्न काम करतात त्यांच्याकडून करण्यात येत होता। आणि त्यानंतर आता अशा स्वरूपाचे जे बॅनर्स आहेत ते पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर लागल्याचे आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता या संबंधित अधिकाऱ्यांवर जे निवृत्त अधिकारी आहेत अशा या अधिकाऱ्यांवर पुण्याचे महानगरपालिका आयुक्त नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।